तर फ्रेंड्स, तुम्ही कधी पालकच्या भजीची भाजी केलेली आहे का? तर नसेल केली तर आज करून बघा. हे पालकची भजी आहेत, हे रात्रीचे शिळे आहेत. आता भजी म्हटलं तर गरमागरम आणि अगदी फ्रेश खायला छान वाटतं. तर आता विचार केला हे पालकचे भजी शिळे राहिलेले तर मी त्याची छान ग्रेव्ही बनवते. तर इथे खोबरं, लसूण, आलं हे चांगलं खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेतलं तेल टाकून आणि कांदा ही सुद्धा 2 मीडियम साईजचे उभे कट करून भाजून घेतले, कोथिंबीर आणि हे गरगरीत असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. आता एक कढई तापायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा. तेल बेतानेच टाकते आणि त्यामध्ये जिरी आणि मोहरी हाफ टीस्पून टाकलं. छान तडका बसल्यावर थोडी कोथिंबीर टाकले आणि त्यानंतर हे जे वाटण वाटलेलं होतं ते छान आपल्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला चव दुप्पट येते. कधी पण वाटण वाटलं तर ते गरगरीत वाटायचं, भाजताना छान खरपूस सोनेरी रंगावर नॉर्मल गॅसवर भाजायचं आणि त्यानंतर पुन्हा तेलात छान परतायचं आणि नंतर मग मसाले टाकायचे. एवढी छान भाजीला चव येते ना, तर एकदा नक्की अशी भाजी करून बघा. आणि ही शिळ्या भजीची भाजी आहे ना तर एवढी टेस्टी लागते. तर तुमच्या व्हेज मराठा कोफ्ता करीला मागे टाकेल एवढी छान भन्नाट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आता तर नॉर्मल गॅसवर तेल सुटेपर्यंत छान मसाला असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण खूप सारे त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर एवढी छान भाजी लागते. अगदी तुम्ही एक सोडून 2 पोळ्या खाल बघा. कधी कधी शिळे भजी राहिले तर आपल्याला प्रश्न पडतो काय करावा आणि परत खायचा कंटाळा येतो. काही जण तर टाकून देतात. तर टाकून न देता तुम्ही अशी भजीची भाजी करून खाऊ शकतात. तर बघा, त्यामध्ये कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, गोडा मसाला, पुन्हा हळद पावडर असं एवढे मसाले टाकायचे आणि पुन्हा तेलात असे छान परतून घ्यायचे मसाल्यामध्ये. परतल्यानंतर मग आपण थोडंसं बेताने पाणी घालायचं आहे. तुम्ही हवं तर ग्रेव्ही करू शकता किंवा रस्साही करू शकता. तर एवढी टेस्टी भाजी होते. आणि यामध्ये बेतानेच पाणी घालायचं, थोडंसं ग्रेव्हीच करणार आहोत त्यामुळे खूप छान लागते. अगदी ग्रेव्ही भाजी होते. आणि तेल मिठाचा वापर थोडा कमीच करते कारण ऑलरेडी आपण भजीची भाजी करणार आहोत त्यामुळे तेल फार कमी टाकायचं आहे आणि मीठसुद्धा. तर आता बघा, मी थोडंसं बेताने पाणी घालते आणि उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये भजी सोडायची नाही आहे. मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवतेच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला रेसिपींचं नोटिफिकेशन येईल आणि छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलं. खडा मिठाचाच वापर करते शक्यतो रस्सा भाजीला. तर आता 1-2-5 मिनटं फक्त उकळी घ्यायची. अगदी लगेच तयार होते भाजी. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. भाजीला उकळी यायला लागली. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आणि लगेच भजी टाकायची नाही, नाहीतर मग भाजी घट्ट होते आणि आणि भजी त्यामध्ये भिजल्यानंतर पूर्ण मिक्स होऊन जातात. त्यामुळे अगदी तुम्हाला जेव्हा जेवायला घ्यायचं आहे, खायला घ्यायची भाजी, त्यावेळेला अगोदरच 5 मिनटं टाकायची आहे. आणि एवढी छान हॉटेलपेक्षा भारी होते ना अशी गरमागरम पोळी आणि मस्त अशी भजीची भाजी. नक्की ट्राय करून बघा.